मित्रांनो, कॅप्टन अशोक खरात नावाचा विकृत माणूस हा कधी एका रातीमध्ये तयार झालेला नाही, एका दिवसामध्ये तयार झालेला नाही, तर याच्यासाठी याला अनेक वर्षे जावं लागलेली आहेत. त्यावेळेस या ठिकाणी हा विकृतीचा यानं कळस गाठला. महिलांना मूत्र पाजण्यापर्यंत याचा विकृतपणा गेलेला होता. आणि कधी हे प्रकरण ओपन झालं, त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयनं असणारं त्याला खंडणीसाठी मागणी केली, ब्लॅकमेल केलं. त्यावेळेस त्यांनी त्या महिलेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिनं पोलिसांमध्ये धाव घेतली. नंतर हे प्रकरण उघडकीस आलं. आणि आता प्रत्येक न्यूज चॅनलचा रिपोर्टर जर आपण बघितला तर काय बातम्या देतोय की अशोक खराचं हे आहे, अशोक खराचं ते आहे, अशोक खराचं असा आहे, इतकी संपत्ती आहे, इतके भ्रष्टाचार केले वगैरे वगैरे, इतक्या महिलांना त्यांनी असणारा अत्याचार केला, त्यांच्यावरती अनेक अत्याचार या कॅप्टन अशोक खरातनं केले. अशा प्रकारच्या अनेक बातम्या येत आहेत. परंतु मला एक गोष्ट जाणवली की ज्यावेळेस हे प्रकरण घडत होतं त्यावेळेस तिथल्या पत्रकाराला माहिती नसेल का, तिथल्या पोलिसांना माहिती नसेल का, तिथल्या राजकारण्यांना माहिती नसेल का, किंवा तिथल्या माणसांना सुद्धा माहिती हे प्रकरण असेल. परंतु सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न नेहमी होत आलेला आहे. मग ही पत्रकारांची शोधपत्रकारिता मेली का काय, असं मला एक प्रश्न पडलेला आहे. त्याचबरोबर ज्या वेळेस एका वर्षभरापूर्वी तिथल्या खबरदार पुढारी नावाच्या संपादकाने या पत्राच्या दत्तात्रय खेरणार यांचं नाव छाती केली होती. हे प्रकरण त्यांनी छापलं होतं आपल्या पत्रामध्ये. परंतु आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षाने काय तत्परतेने असणारे त्याच्यावरती सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची त्यांनी पोलिसांना सांगितलं. म्हणजे बाई, तू वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणामध्ये किंवा संपदा मुंडेच्या प्रकरणामध्ये असणारी त्यांच्यावरती शिंतोडे उडवणारी तू विकृत बाई, बलात्कार्यांना असणारी पाठीशी घालणारी, आणि हिला महिला आयोगाच्या अध्यक्षावरती बसवण्याचं पाप असणाऱ्या पक्षाने केलं. हिला देखील या सर्व गुन्ह्यामध्ये असणारा सहआरोपी केलं पाहिजे. कारण की लोकांनी विश्वास ठेवला की महिला आयोगाची अध्यक्ष या ट्रस्टवरती आहे, मग आम्हाला तिथं जाण्यासाठी किंवा आमच्या बायकांना, मुलींना, लेकरांना त्या ठिकाणी धाडण्यासाठी कुठली भीती आहे? काही भीती असण्याचं कारणच नाही ना. त्यामुळे असणाऱ्या बाईमुळे अनेक महिलांचा असणारा छळ झालेला आहे. मित्रांनो, अशा गोष्टी कुठल्याही महाराष्ट्रामध्ये घडत्या, या गोष्टी कधी ओपन होतात तुम्हाला माहिती आहे? ज्यावेळेस हे प्रकरण जनतेच्या दरबारामध्ये घेत जातं त्यावेळेस इथल्या व्यवस्थेला, इथल्या राजकारण्यांना त्याच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. म्हणून असे अनेक भोंदू समाजामध्ये वावरत असतात. याच्याकडे आपल्या घरातील मुलगी, बायको वगैरे धाडणं हे खऱ्या अर्थानं आपली चूक आहे.